पण मग आत्ताचा काळ इतका चमत्कारिक आहे असं आपण म्हणू किंवा विपरीत सुद्धा आहे, तर मग तुम्हाला आपण इंग्रजीतून लिहावं म्हणजे अधिक मोठा वाचक वर्ग मिळेल असं वाटून तुम्ही त्याच्यामध्ये, कारण तुम्हाला इंग्रजी उत्तम येतं, तुम्ही पाहिलेल्या आहेत गोष्टी, भाषेवर तुमचं प्रभुत्व आहे, तर तसं नाही वाटलं का कधी? नाही, एक तर गोष्ट उघड आहे की मी मराठी आईचा मुलगा आहे, मराठी माझी मातृभाषा आहे, माझी आई मराठी आहे. तर ते एकम कादंबरी ती म्हणते तसंच आहे की आमचं हे भागध्येय आहे की आम्हाला या जन्मात मराठी आम्ही आहोत. मग गेल्या जन्मात आम्ही शेक्सपियर असू, त्यावेळी आम्ही इंग्रजी भाषेची भरपूर सेवा केली आहे. तर त्याचा आता काही मुद्दाच नाही आहे. आता मी मराठी आईच्या पोटी जन्माला आलेलो आहे. तर माधव जुलियन म्हणतात तसं आता मला मराठी आईचेच पांग फेडायला पाहिजे. त्यामुळे मला त्यात आनंद आहे, मला त्यात अजिबात काही वाईट वाटत नाही. आणि त्या गोष्टी असतात की तुम्ही पोचता की नाही, कीर्ती मिळते की नाही, धन मिळते की नाही, या अत्यंत गौण मुद्दे आहेत. कारण तुम्हाला जे करायला सांगितलेलं आहे निसर्गाने, ज्याला आपण एरवी स्वधर्म म्हणतो, तो तुम्ही करणं ह्याच्यात तुमच्या आयुष्याचं सार्थक असतं. तर मला मराठी आईने जन्माला घातलंय आणि मराठीत तू निर्मिती कर असं सांगितलंय, तर त्यात मला अफाट आनंद आहे आणि माझ्या जीवनाचं सार्थक आहे. त्यामुळे मला ते इंग्रजीत गेलंच पाहिजे. गेलं तर आनंद आहे, ठीक आहे. आता काही शाळाचं सुद्धा रूपांतर इंग्रजीत झालंय, ते इंग्रजी वाचतील. आता हिंदीत पण त्याचं होतं आहे, किंवा समुद्रसारखी कादंबरी हिंदीत झाली आहे, पंजाबीत झाली आहे, तर ते ठीक आहे. आता रण कादंबरी सुद्धा गुजरातीत झाली, की आता तिचा सेटअप गुजराती आहे म्हणून त्या लोकांना वाटलं आणि एकांनी केलं आणि ते गुजरातमध्ये झालं, तर ती त्यांना जास्त सुसंवादी वाटेल, कारण ते रण गुजरातमध्ये आहे वगैरे वगैरे, कच्छचं रण आहे. तर त्या गोष्टी होतील, त्या व्हाव्यात, त्याच्यात काही हरकत नाही. परंतु मी स्वतःहून नाही ते करणार आणि मला सार्थक माझ्या जीवनाचं मराठीत करण्याचं आहे. तर त्यामुळे जे काही मला मिळायचं ते मराठीत मिळो आणि मराठी वाचकांनी देवो, मला काही इतरांच्या याची हे नाही. दुसरे मी एक सांगू इच्छितो की जेव्हा इंग्रजीत किंवा दुसऱ्या भाषेत तुम्ही असताना त्यावेळी ते साहित्य तुम्हाला आपलं वाटत नाही. आता शाळा इंग्रजीच आहे, पण ती काय माझी शाळा नाही, ती इंग्रजी शाळा आहे, ती त्या इंग्रजी लोकांसाठी आहे. तर माझी शाळा मराठीतली आहे, तर तिच्यात मला भरपूर आनंद आहे. त्यामुळे मला तसं नाही वाटत, जे आहे ते उत्तम आहे. नाही, आणि एक तुम्हाला समाधान वाटावं अशी गोष्ट आहे, किंवा मराठी अभ्यासक म्हणून आम्हालाही खूप त्याचा अभिमान असा आहे की तुमचं संबंध साहित्य एकत्रित वाचत असताना मी डावीकडचं पान बघत होते पहिलं, तर तुमच्या जवळजवळ सगळ्या कथांचे, कथासंग्रहांचे पुनर्मुद्रण झाली आहेत, 5-5 आवृत्त्या निघाल्या आहेत. याचा एक अर्थ असा होतो की तुम्हाला वाचकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. म्हणजे अभ्यासकांच्या मध्ये जसं त्याची चर्चा होते, तसं काही लेखक काय होतं की फक्त अभ्यासकांच्या वर्तुळापुरते राहतात, काही लेखक लोकप्रिय म्हणून राहतात. पण ह्या दोन्हीच्या मध्यावरचे लेखक हे संस्कृतीच्या आणि साहित्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचे असतात. आणि तसं तुमच्या खपाचं एकूण बघितलं गणित, तर ते अगदी चांगलं आणि समाधानकारक आहे. त्यामुळे म्हणजे मराठी वाचकांनाही याचं श्रेय द्यायला काही हरकत नाही की त्यांनी चांगल्या पद्धतीने वाचलंय. आणि ह्याला जोडूनचा दुसरा प्रश्न की शाळावरती जे चित्रपट निघाला तो, किंवा समुद्रवरती जे नाटक झालं ते, हे तुम्हाला कितपत समाधानकारक होतं? तर आता हा नेहमीचा माध्यमांतराचा प्रश्न आहेच की असं जे होतं ते कसं होतं ते. तर आता त्यातली एक गोष्ट उघड आहे की ही जी माध्यमांतर आहेत ती काही मी केली नाही आहे. हां, मीच जर शाळावर सिनेमा काढला असता तर मग आपण त्याची तुलना केली असती की ह्यांनीच लिहिलेली कादंबरी आणि ह्यांनीच काढलेला चित्रपट, यातला कुठला उत्कट आहे वगैरे वगैरे. पण मी लेखक आहे, त्यामुळे मी फक्त लिहिण्याचंच काम करतोय. पण काही वेळा समाजामध्ये अशा प्रक्रिया घडतात की इतर लोकांना त्याच्याबद्दल आकर्षण वाटतं आणि ते त्याचं वेगळ्या माध्यमात करतात. तर ते गोष्ट म्हणून चांगली वाटते ती की अशा तऱ्हेने वेगळ्या माध्यमात ते जातं. आता ते माझी एक ती फ्लाइंग राणी नावाची गोष्ट आहे, तर तिचं नाट्य रूपांतर ठाण्याच्या एका ग्रुपनी केलं आणि त्याची एकांकिका पण केली. हे तिला पुष्कळ बक्षिसे मिळाली, इथेही त्याचा परवा प्रयोग झाला.
तर मी तर कल्पना केलीच नसती. म्हणजे मला तर हे कल्पनेच्या पलीकडचं आहे की त्या फ्लाइंग राणीवर कोणी 2 तासाचं नाटक करेल. ते मी नाटक पाहिलं, ते फारच त्यांनी चांगलं केलेलं आहे. किंवा शाळावरचं सुद्धा जेव्हा ती मुलं माझ्याकडे आली की आम्ही याची एकांकिका करतो, तर मी म्हणलं हे असं कुठं काय असतं का, अशा कादंबरीवर कुठे एकांकिका? ते म्हणले नाही का तुम्ही नका त्याची काळजी करू, आम्ही बघतो काय करायचं ते. मग त्यांनी त्याचं मी जेव्हा ते पाहिलं रुईयामध्ये, तर मी तर थरारून गेलो की अरे बापरे, हे एका 45 मिनिटांमध्ये एवढं वेगवान सादर करतायत. तर तो आनंद आहे की अशा रीतीने लोक करतात. आणि फक्त त्याच्या मागचा आमचा दृष्टिकोन असा आहे की लेखक म्हणून मी तुम्हाला एक बाग उपलब्ध करून दिली आहे, आता त्यात कशी क्रीडा करायची ते तुम्ही करा, त्यात मी काही त्यात पडणार नाही किंवा तुमची क्रीडा मी नियंत्रित करणार नाही. आता शेवटी असं की त्या माध्यमाचं आपलं आपलं एक विश्व आहे, आपले आपले नियम आहेत, आपले आपले दंडक आहेत, त्यातलं यश अपयश मोडण्याचे हे पण वेगवेगळे आहेत. तर त्यामुळे त्या पद्धतीने ते होईल. आता असे पण वाचक आहेत की जे म्हणले नाही आम्ही तो शाळा सिनेमा बघणारच नाही, कारण आमच्या मनामध्ये जो सिनेमा आहे तोच आम्हाला ठेवायचा आहे, हा यांनी केलेला सिनेमा काय मला बघायचा नाही. तर ते असंही असू शकतं. याच्या उलट ज्यांनी शाळा कादंबरी वाचलेलीच नाहीये त्यांना सिनेमा खूप आवडला, ते म्हणले वा आम्हाला त्या सिनेमामुळेच तुम्ही माहिती आहेत वगैरे वगैरे. तर अशा गोष्टी घडत असतात. तर मला असं वाटतं लेखक म्हणून तुम्ही त्या बाबतीत असं म्हणाल की करायचं असेल तर करा, पण मी नाही ते करणार. मी जे केलंय ते मला ते करण्यात आनंद आहे, इतरांनी त्यांना हवं ते करू शकतात. पण म्हणजे तुम्ही त्याच्या बाबतीत लवचिक, असंच लवचिक आहात. मी उदासीन नाहीये पण लवचिक आहात. मला आनंद होतो आणि जर ते चांगलं नाही झालं तर वाईटही वाटणार, ही गोष्ट खरी आहे. कारण दृश्य माध्यम हे मुद्रित माध्यमापेक्षा जास्त लोकांच्या पर्यंत पोचतं. आणि कदाचित असंही होऊ शकतं ना की शाळा बघून शाळा वाचावी कादंबरी, असं सुद्धा अनेक लोकांना वाटू शकतं. तर असं झालंय का तुमच्या बाबतीत की समुद्र पाहिलं आणि मग समुद्र या कादंबरीकडे वळलंय, असं झालं का? खरी आहे की जेव्हा लोक ह्या आपल्या दृकश्राव्य माध्यमात जास्त लोकांपर्यंत पोहोचतो त्यावेळी त्याचा खरोखर फायदा लिखित माध्यमाला होतो. आता शाळाच्या तर मग त्यामुळे खूपच निघाल्या. शाळाचं तर तुम्हाला माहित असेल की मोठ्या प्रमाणावर पायरसी झालेली आहे. मी स्वतः दादर स्टेशनच्या बाहेर उतरून बघायचो त्यावेळी त्या जे मांडलेले असतात ते छोटे छोटे बुक स्टॉल त्या प्रीतम हॉटेल समोर, तिथे मी पाहिलेलं आहे शाळाच्या प्रती अनेकदा. 75-100 रुपयात ते विकतात. आता मी काय त्याच्याबद्दल दुःख करू का आनंद करू, पण जे आहे ते आहे. आता झाली पायरसी, तर पायरसीच्या माध्यमातून तर किती गेलं असेल, पण ते असतं. पण ही गोष्ट खरी की दृकश्राव्य माध्यमाच्या विस्तारामुळे लिखित साहित्याला फायदा होतो. ते पूरकच आहे, तसं काही ते एकमेकाच्या विरोधी जात नाही. आणि मगाशी तुम्ही जे म्हणालात ते मी त्यावेळेला पुढे नाही बोलले, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुमचं काही साहित्य जर लोकांसमोर आलं तर मला माहित आहे ते जास्त सटल आहे, ते जास्त सूक्ष्म आहे, म्हणून कदाचित लक्षस्वा जाणार नाही किंवा त्याच्यामध्ये एक भाग आहे आणखी भाग नाही आहे. पण आत्ताचं वातावरण लक्षात घेता तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लेखक म्हणून किती मर्यादेपर्यंत मानता, म्हणजे मुळात मर्यादा आहे असं तुम्ही मानता का? तर त्याच्यात 2 गोष्टी आहेत की ज्याला आपण कलात्मक किंवा ललित साहित्य म्हणू, तिला खरं तर तशी मर्यादा नाही आहे. म्हणजे ललित साहित्यामध्ये तुम्ही अद्भुत वैचित्र्यपूर्ण किंवा मानवी मनोविकारांचा शोध घेत त्या मनाच्या खोल गर्तेमध्ये उतरून सुद्धा निर्माण केलेलं असेल की जे रूढ अर्थाने सुंदर नाही. किंवा तुम्ही काही अशा, जसं मगाशी आपण बोललो की काही वेगळ्याच तऱ्हेच्या समाज रचनांची कल्पना केली तर तिशी सुद्धा ललित साहित्याची क्षमता अफाट आहे. आणि ललित साहित्य ही कल्पनेनी स्फुरत असल्यामुळे कल्पनेची भरारी अफाट असू शकते. ती समाजाला त्या क्षणी पचनी पडेल असं नाहीये आणि कदाचित नसते सुद्धा पडत. आता विशेषतः जर आपण आपल्या समाजाची तुलना परदेशी किंवा अमेरिकन युरोपियन समाजांशी केली तर हा फरक स्पष्ट दिसेल. त्यांच्या समाजाची एकंदर प्रगल्भता ही आपल्यापेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळे तिथे साहित्याचे विविध आविष्कार, विविध रूप ही संभवनीय आहे. साहित्याचीच काय तर सिनेमाची सुद्धा संभवनीय आहे. आपल्याकडे जी सिनेमा आत्ता बनवू शकत नाही तो तिथे 50 वर्षापूर्वी सुद्धा बनलेले आहेत.
तर त्यामुळे ते त्यांना ती ताकद, ते स्वातंत्र्य त्यांच्याकडे आहे आणि ते त्यांनी जपलेलं आहे. आता आपल्याकडे मुख्य प्रश्न काय झालेला आहे की मी जर एक नुसती ललितरम्य कल्पना कथा लिहिली तर तिला काही तसा विरोध होणार नाही किंवा ते माझं स्वातंत्र्य धोक्यात येणार नाही. पण मी जर समाज परिस्थितीवर भाष्य करणारं किंवा उदाहरणार्थ अगदी स्पष्ट बोलायचं तर एखादा माझ्या आत्तापर्यंतचे सगळं साहित्य हे कल्पित आहे. मी काही इतिहासातला एखादा नायक किंवा नायिका घेतलेला नाहीये. पण मी जर उद्या असं म्हणलं की इतिहासातली एखादी नायक नायिका घेऊन मी एक कादंबरी रचतो तर त्याचा काय परिणाम होतील हे सांगता येणार नाही. हे एक म्हणजे आव्हान आहे, हा एक धोका आहे आणि ही एक चिंतेची बाब आहे. खरं तर लेखकांना तसंही करण्याची परवानगी असली पाहिजे की इतिहासातली एखादी व्यक्तिरेखा एखाद्या लेखकाला वेगळी वाटली. आता उदाहरणार्थ जे आपले इतिहासातले मोठे पुरुष किंवा स्त्रिया आहेत त्यांचे मनोविकार आपण कधी सांगत नाही. आपण एवढंच सांगतो इव्हन ते मनोविकार सोडा पण ते काय भाजी भाकरी जेवत होते हे सुद्धा कोणी बोलत नाही. कारण ते जे मासामान्य होऊन गेले ते तुमच्या आमच्यासारखेच होते ना काही बाबतीत. ते जणू काही रात्रंदिवस घोड्यावर बसून असं तर सांगणार नाही. शेवटी तो घरी येणार आहे आणि आपल्या आईला आईला आईच म्हणणार ना. तर त्यामुळे त्याचं चित्रण तर आपण करतच नाही. आणि ते जर केलं आता उदाहरणार्थ त्या तुलनेने इंग्लंडमध्ये बघा की राणीबद्दल वाटेल ते लिहू शकतात आणि लिहिलेले पण आहे. पण त्यांचा समाजात ती प्रगल्भता आहे. तर मला असं वाटतं की समाजाने ही प्रगल्भता नेहमी जपायला पाहिजे. तो पुरेसा मोकळा, पुरेसा आधुनिक आणि पुरेसा उदार पाहिजे तर मग साहित्य बहरून येऊ शकतं. तर समाज जर अस्मितावादी, स्वकेंद्रित, संकुचित आणि काय आपण म्हणू आतल्या आत बघणारा इनवर्ड लुकिंग झाला तर त्याचा साहित्यावर विपरीत परिणाम होणार. तो आज कदाचित मला एवढा जाणवत नाहीये. म्हणजे मी जर समजा राजकीय सामाजिक लेखन केलं तर मला तो ताबडतोब जाणवेल आणि कथनात्मक साहित्यावर थोड्या काळाने जाणवेल. पण जाणवेल हे नक्की. म्हणजे मराठीत तर झालेलंच आहे ना तसं. काहींनी असं संत कवींवर कादंबऱ्या लिहिल्या आहेत वगैरे तर त्यांच्यावर आक्षेप घेतलेत, तुम्ही हे असं का लिहिलं, आमच्या भावना दुखावल्या. तर ते होतं. तर खरं तर हा मुद्दा समाजाने कधीच आणता कामा नये की भावना दुखावल्या. कारण साहित्य कोणाचीही भावना दुखावत नसतं. साहित्य असं म्हणजे हेतुपुरस्सर केलेल्या गोष्टी सोडा पण जे खरोखर त्याला साहित्य म्हणलं जातं ते विशिष्ट समाजाचं दर्शन विशिष्ट कोनातून विशिष्ट प्रकाश टाकून कधी झाकून कधी वेगळ्या तऱ्हेने असं करत असतं. कुठलाही साहित्यकार जसं आपण पूर्वी पाहिलेलं आहे की अश्लील नावाची गोष्ट नसते खरं म्हणजे साहित्यात. तुम्ही ठरवता की ते अश्लील आहे. साहित्यकार काही अश्लील लिहित नसतो. मग तुकाराम महाराजांनी पण लिहिलेलं आहे तर त्यांच्याबद्दल असं आपण म्हणू शकत नाही. तर तसं समाज प्रगल्भ होणं, समाजाने उदार असणं, समाजाच्या अंगात विविध आविष्कारांचं स्वागत करण्याचं स्वातंत्र्य असणं ही गोष्ट कलेला साहित्याला कायमच उपकारक असते. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आता 40 वर्ष तुम्ही लिहितात. या काळामध्ये भोवतालचं जग बदलत गेलंय, तुम्ही बदलत गेलात. तर हा जो बदल आहे तो आपल्या लेखनामध्ये झिरपलेला आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि हे केवळ मी बाह्य तपशिलांपुरतं नाही म्हणत आहे. असं झालंय का की जेव्हा तुम्ही 25-30 वर्षांपूर्वी लिहित होतात त्यावेळेला तुम्ही त्यातल्या स्त्री पुरुष संबंधांकडे, त्यातल्या स्त्रियांकडे, त्यातल्या सामाजिकतेकडे, त्यातल्या चळवळींकडे वेगळ्या दृष्टीने बघत होतात आणि आज वेगळ्या दृष्टीने बघता. कारण तुम्ही पहा की डावी चळवळ आता उरलीच नाही किंवा विचार प्रणाली ज्या पूर्वी 70च्या दशकात 80च्या दशकात असायच्या किंवा त्याच्याविषयी खूप बोलणारे लोकही असायचे, त्यांचे एकमेकात अतिशय म्हणजे सौहार्दाचे संबंध होते, तसं आता राहिलंच नाही. आणि कमालीचं ध्रुवीकरण, कमालीचा द्वेष हे आता आपल्याला दिसतं. तर हे जे सगळं पालटत गेलेलं आहे आणि त्यानुसार अर्थात माणसंही बदलत गेलेले. म्हणजे जी उदार व्हायला पाहिजे, जे मोकळं व्हायला पाहिजे ते उलट काही वेळेला असं वाटतं की माणसं जास्त आक्रसलेली, जास्त संकुचित, जास्त संशयित अशी झालेली आहेत. तर असं तुम्हाला काय वाटतं?
तर याच्यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे मी असं समजतो की तुम्ही म्हणलात ती समाजाची अवस्था, आपण असं धरू की ही एक फेज आहे. हो. ही समजा अमुक साली सुरू झाली आणि एक आपण समजू की एक 10-20 वर्ष टिकेल. आपण असंच म्हणणार की समाज पुन्हा शहाणा होईल, पुन्हा आपल्या मूळ जे सामाजिक उत्क्रांतीच्या दिशेने, उदारमतवादाच्या, मैत्री बंधुतेच्या दिशेने जाईल अशी तर आपण अपेक्षा करूया. आणि लोकशाहीवर संक्रांत आली असं म्हणतात, तर ती आपण धरूया की ती एक फेज आहे. या फेजमधनं आपण जाऊ आणि आपण सगळे तसे प्रयत्न पण करू. ही एक बाब. आता खरा प्रश्न असा आहे की साहित्य जेव्हा याच्याकडे बघतं त्यावेळी त्या साहित्यात परिवर्तन होतं का? आणि जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही एक, आता आपण इथे आपण बोलतोय म्हणून मला असं वाटतं का की साहित्यामध्ये माझ्या परिवर्तन झालं किंवा माझ्या दृष्टीमध्ये परिवर्तन झालं? तर याच्यात दोन गोष्टी होतात असं मला वाटतं. एक म्हणजे तुमची जी आशयसूत्र असतात त्या आशयसूत्रांमध्ये काही एक बदल होतो. विशेषतः जी आशयसूत्र तुम्हाला पूर्वी जाणवलेली नसतील ती सध्याच्या परिस्थितीत आली तर तुम्हाला ती जाणवतील. उदाहरणार्थ आता ही जी कॅमेरा कथा लिहिली आहे तर तिचं जे आशयसूत्र आहे ते पूर्वी नव्हतंच, कारण तसं ते काही इथे घडतच नव्हतं ना. 25-30 वर्षापूर्वी आम्हालाही माहित नव्हतं, समाजालाही माहित नव्हतं, पण एकदम सडनली आता लक्षात आलं की हे आता गोष्टी अशा झालेल्या आहेत. किंवा माझी एक आधीच्या पतंग संग्राममध्ये मनोज सुरेश माटे नावाची कथा आहे, तर ती एका वेगळ्या मानवी संबंध की जे पूर्वी होते पण दिसत नव्हते, आता दिसायला लागले, मग त्याचं प्रकटन साहित्यामध्ये होतं. किंवा फ्लाइंग राणी सारखी कथा आहे की ज्याच्यामध्ये प्रोफेशनल सेक्स वर्कर्स आहेत, त्यांची चित्रण आहे, जे पूर्वी कदाचित तशा तऱ्हेच्या फ्लाइंग सेक्स वर्कर्स नव्हत्या म्हणून नसेल, ते म्हणजे काही प्रमाणात समाज बदलतो, त्याची आशयसूत्र साहित्यात बदलून येतात आणि तुम्ही सुद्धा ती ग्रहण करता, तुम्ही त्याच्यावर लिहिता वगैरे वगैरे. पण खरा प्रश्न असा आहे की केवळ आशयसूत्र म्हणजे साहित्य नाही आहे. साहित्य ही शैली सुद्धा आहे, साहित्य ही त्याचं वर्णन करण्याची पद्धती सुद्धा आहे. तर त्याच्यात काय बदल झाला हा लेखकाला विचारण्यासारखा प्रश्न आहे की तुझ्या साहित्य वर्णन करण्याच्या पद्धतीत बदल झाला का, तू जाणीवपूर्वक केलास का किंवा काय. तर मला असं वाटतं की त्याच्यात काही बदल परिणाम होतो. म्हणजे उदाहरणार्थ मी माझ्याच त्याच्याकडे बघायचं म्हटलं तर आधी कथा लिहिल्या, मग लघु कादंबऱ्या लिहिल्या, मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या आणि नंतर गेल्या 5-7 वर्षात मी पुन्हा लघुकथा लिहिलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की एक लघुकथेचं वेगळं सामर्थ्य तुम्हाला पुन्हा प्रतीत होतं की ज्याच्यामध्ये तुम्ही सूचकतेने, संदिग्धतेने, जे त्या शब्दांमध्ये लिहिलेलं नाही त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं, जे सांगितलंय पण त्याच्यापेक्षा वेगळं सांगायचं आहे. उदाहरणार्थ पतंग ही जी कथा आहे ती त्याचं एक उदाहरण आहे की ती काही पतंगाच्या याची कथा नाही, ते काहीतरी वेगळंच सांगायचंय. ते सो अँड सो म्हणजे कोट अनकोट शब्दात सांगितलेलं नाहीये, पण ते प्रतीत व्हावं अशी अपेक्षा आहे. तर अशा तऱ्हेचं करण्याकडे लेखकाला इच्छा होते आणि तिथे करून बघावं असं वाटतं, कारण ते अधिक आव्हानात्मक आहे. तर असा बदल होतो आणि असा बदल करून आपण ते करून बघावं का असा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होत राहतो. आणि त्यासाठी मग कदाचित लघुकथा त्यावेळी माध्यम असेल, काही वेळा दीर्घकथा होईल, काही वेळा कादंबरीतूनही होईल. तर ते जे आपल्याला शैलीमध्ये किंवा वेगळं करून पाहण्याच्या उर्मीमुळे असं वाटतं त्या बाबतीत आपण मोकळं असायला पाहिजे आणि तसं आलं आपल्याकडे तर ते तसं व्यक्त करण्याची हिंमत पण ठेवली पाहिजे. मग त्यावेळी असं नाही म्हणता कामा की अरे ही तर कथा, ही कथा कशाला लिहू. तर नाही, मला जर कथा सुचली तर कथा, कविता सुचली तर कविता मी करणार, अशीच बुद्धी, अशीच वृत्ती ठेवायला पाहिजे. या अनुषंगाने एक गोष्ट येते की कथेचा अवकाश हा चिंचोळा असतो आणि त्यामुळे कथा हा एकूण गौण दर्जाचा प्रकार आहे. तर या अनुषंगाने मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जेव्हा मराठीतला एखादा ज्येष्ठ आणि सॉलिड वजन असणारा लेखक असं टोकाचं मत प्रदर्शित करतो त्यावेळेला तुमच्यासारख्या लेखकावर त्याचं दडपण येतं का? नाही, आम्हाला एवढी बुद्धी तर नक्की आहे की अशा तऱ्हेची वक्तव्य
म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला एवढ्याच योग्यतेची आहेत. त्यामुळे आम्ही त्याच्याकडे त्याच दृष्टीने बघतो. आमच्या मनावर त्याचा तिळमात्रही परिणाम होत नाही. उलट आम्ही हसून सोडून देतो आणि आम्हाला वाईट वाटतं की इतर कुठल्याही भाषेत असं कोणी म्हटलेलं नाहीये, तर मराठीतच असे लोक तयार होतात की जे अशा तऱ्हेची वक्तव्य करतात. बाकी इंग्रजीमध्ये, जपानीमध्ये, रशियनमध्ये मोठमोठे कादंबरीकार उत्कृष्ट कथा लिहितात. हेमिंग्वेने लिहिल्या आहेत, स्टाईनबेकने लिहिल्या आहेत, मुराकामीने लिहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यातली साधी गोष्ट अशी आहे की जसं मी एका त्या निबंधात म्हटलेलं आहे की हे निरनिराळे वाङ्मय प्रकार तुमच्या उद्दिष्टांपर्यंत पोचायची वाहनं आहेत. तर आता मला इथून दिल्लीला जायचं आहे, तर मी काय बैलगाडी घेऊन जाणार नाही ना, मी रेल्वेत बसून जाईन. पण मला इथून कोथरूडमध्ये फिरायचं आहे तर मी सायकल घेईन. तर माझं उद्दिष्ट काय आहे त्याच्याप्रमाणे मी वाहन प्रकार निवडतो. तर त्यामुळे जर माझं आता कविता आहे, तर कविता काय तुम्ही असं म्हणणार का कविता करूच नाही कोणी, कविता तर फारच क्षुद्र आणि अस्फुट प्रकार आहे. पण असं नसतं. त्या त्या वाहन प्रकाराचं एक उद्दिष्ट असतं आणि तुम्हाला जी उर्मी आलेली आहे, तुमची उर्मी ही सर्वात महत्वाची आहे. आणि तुमच्या उर्मीपुढे कोणाचं काय मत आणि भाष्य हे अगदी गैरलागू आहे, दुय्यम आहे. माझी उर्मी जी आहे तिला तिच्याशी सुसंगत असं निर्मिती मी करणार. आणि काहींचं असं असेल की त्यांना एक विशिष्टच करता येते, त्यांना दुसरं नाही करता येत. पण आमच्या सुदैवाने आम्हाला सगळंच करता येतं, त्यामुळे आम्ही सगळंच करू. आणि आम्हाला असं त्यामुळे असं वाटत नाही की अमुक एक वाङ्मय प्रकार दुय्यम आहे, अमुक आहे, असं नाहीये. प्रत्येक वाङ्मय प्रकाराची आपली आपली हे आहे. आता उदाहरणार्थ तुम्ही प्रकाश नारायण संतांच्या कथा पाहिल्या तर शेकडो कादंबऱ्यांपेक्षा त्या तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहणार आहेत. विशेषतः काही कविता, काही कथा तुमच्या आयुष्यभर लक्षात राहतात. पण काही कादंबऱ्या पाल्हाळी कित्येक तुम्ही 100 पानं वाचली तरी तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे तसं ते नसतं. म्हणून अशा गोष्टींकडे काही आम्ही कधी लक्ष देत नाही. आणि कादंबरीचा पैस हा व्यापक आणि विस्तृत असतो असं एक लक्षण असल्यामुळे काही लेखकांनी मराठीत ते फारच म्हणजे त्याचा केवळ तेच केलेलं आहे. पण त्यातनं जो परिणाम साधायचा, अंतिमतः साहित्य म्हणून जो परिणाम साधायचा, त्याच्याकडे लक्ष जात नसेल तर मग ते निव्वळ शब्द आहेत, शब्दांचा नुसता ढिगारा आहे. दुसरा असं पण आहे ना की आपण कोथरूडला हिंडतोय आणि आपण दिल्लीला जातोय, तर ह्याच्यात तुम्ही कमी जास्त मानत नसतो. अगदी बरोबर, ह्याच्यात काहीही कमी जास्त नाहीये. तुमच्या भूभागातले गल्लीबोळ जे एरवी दिसत नाही ते शोधणं, त्याच्यात जाऊन पाहणं, त्यातल्या अंधाऱ्या जागा शोधणं, त्यातल्या गूढ जाम्य जागा शोधणं, हे सुद्धा तितकंच महत्वाचं काम आहे. त्यासाठी इथून काही दिल्लीला गेलं म्हणजेच तुम्ही काही मर्दुमकी गाजवली असं होत नाही. कारण साहित्याचं क्षेत्र निराळं आहे, साहित्याच्या क्षेत्राचे कायदे कानून निराळे आहे. त्यामुळे ते सुसंगत रीतीने समजून घेऊन बोलणं हे श्रेयस्कर आहे. की तुम्ही पुण्यात राहता आणि पुण्यामध्ये रोज जवळजवळ काहीतरी वाङ्मयीन कार्यक्रम घडत असतो, पण तुम्ही सहसा सार्वजनिक व्यासपीठांवर कुठेही फारसे दिसत नाही. किंवा कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे कुठल्याही पातळीवरचं किंवा अगदी अखिल भारतीय अशा पातळ्यांवर घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही जीव टाकताय किंवा आतून जीव टाकताय पण वरून नाही म्हणताय, असं काहीही दिसत नाही. तर ह्याची तुम्हाला ओढच वाटत नाही का, म्हणजे ते निरर्थकच वाटतं का काय? नाही, याच्यातलं एक गोष्ट आहे की जी मी एका निबंधामध्ये साहित्याची लोकनीती नावाच्या निबंधात लिहिलंय. आता हे तर उघड आहे की आम्ही काही प्रमाणात सामाजिक क्षेत्रामध्ये आहोत. सामाजिक क्षेत्रात घडणाऱ्या घटनांचं आम्ही स्वतः काही एक मूल्यांकन म्हणा, त्याचं दस्तावेजीकरण केलेलं आहे. उदाहरणार्थ माझी 3 पुस्तकं जी आदिवासी स्वशासनावर आहेत, तर तिथे तर आम्ही उघडपणे काही एक राजकीय भूमिका घेतलेली आहे की माणसांना स्वराज्य हवं, स्वशासन हवं, माणसांचा आपल्या भोवतालच्या जीवनावर ताबा पाहिजे. म्हणून मग त्या लोकशाही संदर्भामध्ये आम्ही लिहितो, सध्याच्या लोकशाहीबद्दल लिहितो. तर ते एका बाजूने चालत असतं. तर त्यामुळे तिथे जो सामाजिक काय म्हणू आपण एक्सपोजर किंवा सामाजिक सहभाग पाहिजे तो आम्ही देतो. तो एरवी लेखक असण्याशी थोडा वेगळा आहे. लेखक म्हणून मला सगळ्यांपासून दूर टेकडीवर लांब जाऊन बसावं असंच वाटणार,
पण आता ह्या अशा गोष्टी जेव्हा असतं तेव्हा तुम्ही काही प्रमाणामध्ये येता आणि मग काही वेळा त्यावेळी मी काही त्या संदर्भात भाषणं केलेली आहेत, बोललेलो आहे. आता त्या मेंढालेखा गावाबद्दल जर मला कोणी बोलायला बोलवलं तर मी जाणार, कारण तो माझा एक वीक स्पॉट आहे. कारण मला असं वाटतं की अंतिमतः त्या माध्यमातून लोकशाही यावी. तर त्यामुळे त्या तऱ्हेचं सामाजिक एक उपक्रम येणं तर येणं हे होतं. परंतु तुम्ही जो आधी म्हणलात तसं लेखक म्हणून ती जी लेखकाची मूळ आदिम भूमिका आहे तीच आमची आहे. की माझी अशी इच्छा आहे की मी लोकांना पाहावं, लोकांनी मला पाहू नये. हे लेखकाची भूमिका आहे की मला सगळे लोक बघायचे आहेत, म्हणून मी एखाद्या समारंभाला गेलो तर मी शेवटच्या रांगेत बसणार, कारण मला सगळं दिसलं पाहिजे. पण लोकांनी मला बघावं अशी माझी इच्छा नाही आहे. कारण मग ते माझ्या लेखक म्हणून भूमिकेशी मला ते म्हणजे तेच काय म्हणू आपण, एम्ब्रेसिंग होतं किंवा ते कुंठा होते त्याच्यामध्ये, की मला त्यात मजा नाही वाटणार. मला तुम्हाला बघायचं आहे, तुम्ही मला बघितलंच पाहिजे अशी माझी गरज नाही आहे. त्यामुळे त्या अर्थाने आम्ही लोकांच्या समोर त्या प्रकारे येत नाही. किंवा मला असं वाटतं की साहित्याचं उद्दिष्ट किंवा साहित्याचं श्रेय हे साहित्याअंतर्गतच आहे. तुम्ही साहित्य बाह्य श्रेयांची उपासना नसते करायची. त्यामुळेच हे जे सभा संमेलनं, साहित्य संमेलनं वगैरे यांची अध्यक्षपदं ह्याची काही मला पहिल्याच दिवसापासून अजिबात स्पृहा नाही. आणि मी लिहायला सुरुवात केली तेव्हापासून एकतर हे जे पारितोषिकं असतात तर ते मला पहिल्या दिवसापासून माहिती आहे की हे आपल्याला याच्यात जायचं नाही आहे, म्हणून मी सरकारी पारितोषिकं उदाहरणार्थ हे तर पहिल्याच वेळी प्रकाशकांना सांगितलेलं होतं की मला आपलं कधीच पुस्तक त्यात पाठवायचं नाही. आणि मी पहिल्या दिवशी, म्हणजे त्यावेळी श्रीपू होते अर्थात, तर त्यांना पहिलं पुस्तक प्रकाशित होण्याच्या आधीच सांगितलं की हे कुठल्याही सरकारी याला पाठवायचं नाही. त्यामुळे मी कधी सरकारी पारितोषिक घेतलंच नाहीये कुठल्याच तऱ्हेचं. कारण त्याच्या मागची ती एक भूमिका आहे, म्हणजे ती लेखक म्हणून पण आहे आणि सत्तेप्रती असणारी भूमिका आहे लेखकाची, की लेखकांनी सत्तेकडून, राज्यसंस्थेकडून पुरस्कृत व्हायचं नसतं. तसं झालं की मग तुमचा लेखकपणाचा आविष्कार हे होईल. म्हणून ते अगदी कटाक्षाने व्रत ठेवलेलं आहे आणि ते सहज पण आहे. ते माझी तशीच भूमिका पहिल्यापासून आहे. कदाचित ते जयप्रकाश आंदोलनात आम्ही अगदी लवकर वयात आल्यामुळे आणि राज्यसंस्थेचं खरं रूप आम्हाला खूपच लवकर लक्षात आल्यामुळे असेल, पण ती एक निश्चित भूमिका आहे की जी भूमिका जी एरवी राजकीय म्हणू, पण ती खऱ्या अर्थाने लेखकाची सेंद्रिय भूमिका आहे की लेखकाने असंच असायला पाहिजे. लेखकांनी नेहमी राज्यसंस्थेप्रती फटकूनच असलं पाहिजे. आणि किंवा मराठीत आपला जो शब्दप्रयोग होता की फाटक्या बाईचा लेखक, तर लेखकांनी फाटक्याच बाईचा असलं पाहिजे. म्हणजे तुझी काही बाई लगेच फाटलेली पाहिजे असं नाही, पण त्या तऱ्हेने निरपेक्ष, त्या तऱ्हेने कुठल्याही हितसंबंध न गुंतलेला असा असतो पाहिजे. म्हणून आम्ही त्यात असं म्हटलेलं आहे की आपली साहित्याची लोकनीती आहे आणि साहित्याने नेहमी लोकनीतीचं उपासना केली पाहिजे. ही जी सगळी साहित्यातली राजनीती चालली आहे तिच्याशी आमचा त्यामुळे संबंध नाही आणि आम्ही त्यात सहभागी त्यामुळे होत नाही. पण सामाजिक क्षेत्रामध्ये जिथे जरूर पडेल तिथे आम्ही सहभागी. म्हणजे कोण? लेखक म्हणून मी स्वतःला म्हणतोय, इथे आता मी म्हणण्याच्या ऐवजी मी असं म्हणतोय की लेखकांना याची परवानगी असते मी म्हणायची. कारण तुमच्या बरोबरीचे काही जे आमचे मित्र समकालीन लेखक आहेत त्यांची भूमिका असे आहे असं मला दिसत नाही, म्हणून मी तुम्हाला विचारलं. नाही, आम्ही आमच्या मित्रांनाही सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही असं करू नका, यात पडू नका आणि या मोहांना बळी पडू नका. हा एकेकाचा याचा प्रत्येकाचा. पण आमची नाही, आम्ही जे ते लेख लिहिलेले आहेत, विशेषतः साहित्य, भाषा आणि समाज या पुस्तकामध्ये जे लेख लिहिले आहेत ते त्या साहित्याची लोकनीती स्पष्ट करणारी आहे. किंवा त्याच्यात एक लेख आहे की वाचकांची लोकशाही कशी येईल. तर मी त्याच्यात असं सुचवलेलं आहे की उदाहरणार्थ हे जे साहित्य संमेलनं होतात तर त्या साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष निवड ही कशी केली जाते आपल्याला माहिती आहे. तर त्यात असं उलट म्हटलेलं होतं की तुम्ही ती लोकशाही पद्धतीने निवड करा. आणि त्याचा प्रत्यक्ष मार्ग असा सुचवला होता की साहित्याची केंद्र कुठे असतात, तर प्रत्येक वाचनालय हे त्याचं केंद्र असतं. वाचनालयात पुस्तकं असतात, लोक तिथे येतात, पुस्तकं घेतात. तर एका दृष्टीने जी माणसं साहित्याशी जोडलेली आहेत, की जे वाचक आहेत, की ज्यांच्यामधून हे निर्माण व्हायला पाहिजे, ते वाचक तुम्हाला तिथे सापडतील. तर त्या वाचकांमधून तुम्ही निवडू शकता. आणि त्यात मी असं दाखवलं होतं की त्या प्रत्येक वाचनालय हे पोलिंग सेंटर असायला पाहिजे. तिथे सहज शक्य आहे की समजा तुम्ही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी 4 व्यक्ती आहेत,
तर त्या 4 व्यक्तींना मतदान करायचं हे ते वाचनालयाचं पोलिंग सेंटर सहज शक्य आहे. आणि सध्या तर आता इतकी या SMS आणि यांनी आलेली आहेत की SMS द्वारे किंवा अदरवाईज सहजगत्या निवडणूक होऊ शकतं. तर त्या वाचनालयात त्या वाचकांनी जे त्याचे सभासद आहेत त्यांनी आपलं मत नोंदवायचं आणि ते लगेच संध्याकाळी त्या मूळ केंद्रापाशी पाठवलं तर एका दिवसात कळेल की वाचकांना कुठला पाहिजे. यात काहीच अवघड नाही आहे. आणि तसं केलं तर खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीने, कारण वाचकांना बरोबर माहीत असतं की कुठला लेखक आपण निवडून द्यावा किंवा कुठल्या लेखकाला मिळायला पाहिजे. हे लोकांना जाणीव चांगली आहे, परंतु जे हितसंबंध ज्यांचे गुंतलेले आहेत त्या डोढाचार्यांना नाही आहे आणि ते मग राजनीतीच्या अंगाने ते सगळं करत असतात. तर म्हणजे की ती जी लोकनीती आम्ही म्हणतो ती प्रत्यक्षात पण यायला पाहिजे आणि लेखकांनी स्वतः तर त्याचा अंगीकार हा केलाच पाहिजे, अशी ती भूमिका मिळून अशी आलेली आहे. खूप आदर्श. हो, आदर्श तर आहेच, कारण शेवटी अंतिमतः तुम्ही आदर्शवादी नसाल, तुम्ही भाबडे नसाल, स्वप्नाळू नसाल तर मग या गोष्टी करताच येणार नाहीत. तर लेखकांनी तर असंच असायला पाहिजे, समाज असो का नसो, लेखकांनी तर असंच असायला पाहिजे. नाही, चित गगनाचे भुवन दिवे हे जे व्यक्तिचित्रांचा तुमचा संग्रह आहे तो बघितला काय, किंवा तुम्ही विनोबा जयप्रकाश हे जे निवड तुमची आहे ना, ज्या माणसांची निवड तुम्ही केली, म्हणजे विनोबा जयप्रकाश ते आतापर्यंत विश्वनाथ खैरे, तर ही जी निवड बघितली तर ही निवड अशी की व्यावहारिक अर्थाने त्यांना काही फार आपल्या समाजात कौतुक त्यांचं झालंय किंवा त्यांच्यावर प्रकाशझोत पडलेत असं नाहीये, परंतु त्यांनी काम केलं आणि त्यांची कामगिरी ही पुढच्या पिढ्यांना प्रेरक ठरेल अशा तऱ्हेची कामगिरी आहे. त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे काही एक मूल्य त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ती आचरली आणि ही जी तुमची निवड आहे त्याच्यातून लेखकाचं आणि व्यक्तीचं सुद्धा एक सत्व तयार होतं असं तुम्हाला वाटतं का? तर हे बरोबर आहे की तुम्ही ज्यांचे उल्लेख केले आहेत तर त्या सगळ्यांनी एक मूल्य विचार समाजापुढे मांडायचा प्रयत्न केला आहे आणि तो निरनिळ्या तऱ्हेने करतात. काही शास्त्रज्ञ असतात, काही द्रष्टे विचारवंत असतात, काही तत्वज्ञानी असतात वगैरे वगैरे. तर खरी तर लेखक पण म्हणजे लेखकसुद्धा ती गोष्ट वेगळ्या पद्धतीने करत असतो. तो एखाद्या राजकीय विचारवंतासारखा म्हणजे विनोबा भावेंसारखा उघडपणे किंवा बाबा ग्रामदानाच्या माध्यमातून समाज निर्मिती होईल किंवा महात्मा गांधी म्हणायचे तसं ग्राम स्वराज्याच्या होईल अशा पद्धतीने लेखक बोलत नाही. पण लेखकाचं अंतिम कर्तव्य किंवा अंतिम योगदान हे समाजामध्ये एक वेगळा मूल्यभाव तयार व्हावा असा असतो आणि त्या मूल्यभावाला एक सौंदर्याचं परिमाण आहे. लेखक जेव्हा करतो तेव्हा, कवी जेव्हा करतो तेव्हा, म्हणजे तो मूल्यभाव समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुभाव, मैत्र हे तयार व्हावं हे तर इच्छा असतेच. पण तसं करत असताना सौजन्य, सभ्यता आणि सौंदर्य ह्याही गुणांची वाढ व्हावी हे लेखकाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे या आधीच्या गोष्टींबद्दल कोणाचंच दुमत नाहीये, ते आदर्श समाज रचनेसाठी आवश्यकच आहे. पण ते मिळवल्यानंतर अंतिमतः तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ते सौंदर्य तुमच्या जीवनामध्ये पाहिजे आणि लेखक, कवी, कलावंत त्या सौंदर्याची उपासना तेवढ्यासाठी करतात की तुमच्या अन्न पाण्यादी भुका आणि सगळ्या भागल्यानंतर, तुमचे रस्ते, हमरस्ते, वाहनं सगळे तयार झाल्यानंतर, तुमचं प्रदूषण वगैरे गेल्यानंतर तुम्ही काय करणार आहात त्याची तजवीज लेखक आधीच करून ठेवत असतात. म्हणून तो जो एक सौंदर्याधारित मूल्यभाव आहे तो निर्माण करणं आणि त्याचा प्रसार समाजामध्ये करणं हेच लेखकाचं खरं कर्तव्य असतं आणि त्या दिशेने आपण काहीतरी करत राहावं अशी लेखकाची इच्छा असते. तुमच्या साहित्यामध्ये संस्कृतचे खूप संदर्भ येतात, तर हे कसं काय? तुम्हाला संस्कृत भाषा इतक्या चांगल्या पद्धतीने अवगत आहे का? नाही, गंमत म्हणजे आता आमचा होता नवीन अभ्यासक्रम, आमची नवीन अभ्यासक्रमाची 10वी होती. तर त्यावेळी तुमच्या वेळी कसं होतं की संस्कृत एक भाषा म्हणून पूर्ण घ्यायची आणि मग मॅट्रिकला जगन्नाथ शंकर शेठ मिळवायची असं तुमच्या पिढीत शक्य होतं. आमच्या वेळी त्यांनी काय केलं होतं की संस्कृत ज्या शाळांमध्ये होतं त्या घेऊ शकायच्या, बाकीच्यांसाठी 50% हिंदी आणि 50% संस्कृत असं होतं किंवा मग सगळं हिंदी.
तर मी 8वीला हे जेव्हा असतं तेव्हा मी घेतलं होतं 50% हिंदी 50% संस्कृत, कारण घरातनं एक असं होतं की नाही संस्कृत शिकलं पाहिजे, चांगलं आहे, किंवा मार्क्स संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी पडतात, म्हणून मी ते घेतलं होतं. परंतु ते 1 वर्ष आमच्या शाळेत चाललं आणि नंतर ते सोडूनच दिलं, मग कोणीच संस्कृत काही घेईना वगैरे. त्यामुळे मग आमचं संस्कृत तिथेच तुटलं आणि आम्ही असंस्कृतच राहिलो त्या अर्थाने. पण आता कसं आहे की आपल्या भोवताली संस्कृत त्या अर्थाने असतं की आपले श्लोक असतात किंवा काही संस्कृत सुभाषित असतात किंवा आपण ज्या तऱ्हेचं वाचन आधी केलेलं असतं त्याच्यामुळे त्याचे संदर्भ सारखे येत असतात आणि साधारणपणे आपल्याला अंदाजाने संस्कृत समजतं. तसं मला तेवढंच संस्कृत समजतं. पण सुदैवाने जिथे जिथे संस्कृत असतं तिथे त्याचा मराठी अनुवाद तर आपल्याकडे लगेच मिळतो. तर असं नाही की एखाद्या जर्मन माणसाला शिकायला जशी अडचण असते तशी आपली नसते. त्यामुळे तेवढंच संस्कृत माझ्या कानावर पडलेलं आहे, जे कुठल्याही आपल्या मध्यमवर्गीय घरामध्ये पूर्वीच्या पडत असायचं तेवढंच. आणि आपण जे वाचतो, आता आपण बरंचसं वाचल्यामुळे संस्कृतमधल्या गोष्टींचे संदर्भ आपल्याला समजतात, वाचतो, आपल्याला काही सुभाषित माहिती असतात वगैरे वगैरे. तर तेवढ्या अर्थाने मला आहे. परंतु माझ्या वडिलांना पुष्कळ वाचायची, विशेषतः धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ वाचायची खूप आवड होती आणि त्यांच्या निमित्ताने ते पुस्तकं बरीचशी यायची की ज्याच्यातली ती निम संस्कृत निम मराठी अशी असतात ना, की संस्कृत असतं मराठी असतं. तसं उपनिषद उदाहरणार्थ किंवा भगवद्गीतेवरच्या टीका. तर माझ्या वडिलांना ती एक फार हौस होती की गीतेवरच्या जेवढ्या म्हणून टीका असतील तेवढ्या जमवायच्या. मग त्यांनी गीता रहस्य पण जमवलं होतं, पुरुषार्थ बोधिनी होतं, मग सगळं त्यांनी जमवलेलं होतं. किंवा आपण गीता आपल्याकडच्या मुलांना शिकवता, त्यामुळे ते संस्कृत थोडंफार तुम्हाला समजतं. तर तशा अर्थाने मला फक्त ते संस्कृत समजत राहिलं. मात्र मी जेव्हा आता तुम्ही विश्वनाथ खैऱ्यांचा उल्लेख केला तर त्यांचं आणि त्यांचं माझी ती नाळ सहजगत्या जुळली. याचं कारण ते मला बरोबर लक्षात आलं की संस्कृतपासून काही कुठल्या भाषा निघालेल्या नसतात. तर संस्कृत शब्दाचा अर्थच जसा आहे की ती संस्कारित आहे, मुद्दाम बनवलेली आहे. तर तीच खरी वस्तुस्थिती आहे की सर्वसामान्य माणसं ज्याला प्राकृत म्हणतात ते बोलतात आणि त्याच्यातून विद्वान आपल्या उपयोगासाठी किंवा आता यावेळी तथाकथित देवांशी बोलण्यासाठी म्हणून संस्कृत बनवली गेलेली आहे. त्यामुळे मग आपण ज्या भाषेत बोलतो, जी आपली मराठी आहे, जी बहिणाबाईची नामदेवाची चोखामेळ्याची मराठी आहे, ती आपली मराठी आहे आणि तिच्यातून संस्कार करून आपण एका विशिष्ट कालखंडात एक विशिष्ट बनवली. आणि खैरे म्हणतात ते तर अगदीच खरं आहे की तो संस्कृत मराठी तमिळ असा सेतुबंध आहे. म्हणजे मराठी एका बाजूने तमिळशी पण घट्टपणे जोडलेली आहे आणि संस्कृतशी पण तिचं आदान प्रदान चाललेलं आहे. तर त्यामुळे अशी भूमिका घेतली की मग तुम्हाला जसं आता आपण समजा बेळगावला राहायला गेलो तर कानडी शब्द पडतात, मग तुम्ही त्यातले काही कानडी शब्द घेता, गुजरातमध्ये गेलात तर गुजराती स्वीकारता, अशा अर्थाने त्या भाषा आपण स्वीकारायला लागतो. तर तसा तेवढाच संस्कृतचा प्रभाव आहे. परंतु एक गोष्ट खरी की ज्याला आपण जुनं ज्ञान म्हणतो ते सगळं संस्कृतमध्ये आहे. आता उदाहरणार्थ उपनिषदांमधले हे आहेत किंवा आता त्या एकम कादंबरीमध्ये जे त्याचं मूळ सूत्र आहे ते घट आणि अवकाश ते त्या उपनिषदातलं आलेलं आहे. तर ते घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा खूप परिणाम तसा होतो. कारण संस्कृतचं एक वैशिष्ट्य आहे की संस्कृत सूत्रबद्ध भाषा आहे. अगदी कमी शब्दात एका सूत्रात संस्कृत वर्णन करू शकते. त्यामुळे बऱ्याचशा अशा सूत्रमय गोष्टी संस्कृतमध्ये असतात आणि तशा त्या तुम्हाला सांगता येतात. तर त्या तेवढ्याच अर्थाने तो आहे. आणि मी तिच्याकडे आत्ता ज्या तऱ्हेने अभिनिवेशाने संस्कृत म्हणतायत तशी आमची अजिबात भूमिका नाही. आम्हाला तर मराठीच प्रिय आहे आणि सर्वसामान्यांची जी भाषा आहे ती आपण वाढवली पाहिजे. तर त्या देववाणी नकोय, देववाणी नकोय, आम्हाला मनुष्यवाणी पाहिजे आणि त्या मनुष्यवाणीत आम्हाला बोलायचंय, हे महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरं गोष्ट अशी की तुम्ही काही काही गोष्टींची चिकित्सा ही केलेली आहे. तुम्ही साहित्य, समाज आणि भाषा असं पण तुम्ही एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि असे फार आपल्याकडे कमी लेखक आहेत की जे अशा तऱ्हेचं कल्पित ललित साहित्य लिहितात आणि सैद्धांतिक मांडणी पण करू शकतात. आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या साहित्यावर जी काही समीक्षा झालेली आहे तर ते तुम्ही वाचली आहे का, म्हणजे वाचता का, किंवा तुम्ही त्या संबंधी त्या माणसाशी कधी बोलता का?
किंवा त्या समीक्षेतून तुम्हाला काही मर्मदृष्टी मिळाली असं झालंय का? आता कसं आहे की हे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या वेळी होत असतं. याची अशी काही ठोस स्वरूपामध्ये समीक्षा आत्तापर्यंत काही झाली आहे किंवा आली आहे असं नाही की ज्याच्याशी मग संवाद केला पाहिजे, किंवा विजयाबाईंनी जसं मर्ढेकरांवर केली आहे किंवा करंदीकरांवर केली आहे तशा प्रकारचं काही आत्ता झालेलं नाही आहे. विविध म्हणजे एकतर रिव्ह्यू येत असतात किंवा त्याच्याबद्दल काही असतात, हे असं सुटं स्फुट स्वरूपाचं आहे. त्यामुळे त्या प्रत्येक वेळी त्याच्याशी काही तुम्ही हे करता असं नाही, पण समोर आली तर वाचतो, तिच्याकडे दुर्लक्ष करतो असं नाही. आणि त्याच्यात काही जर मुद्दे म्हटलेले असतील तर ते काय आहेत हे पण समजून घेतो. तिचं एरवी कसं असतं की आम्ही समाजशास्त्र शिकत असल्यामुळे समाजशास्त्रामध्ये तर ही गोष्ट सतत चालू असते की तुम्ही काहीतरी मांडता, त्याच्यावर कोणतरी म्हणतं, मग तुम्ही स्वीकारता वगैरे. त्यामुळे तसं प्रशिक्षण तुमचं असतंच आणि तेच साहित्याबाबत सुद्धा लागू आहे की असं जेव्हा झालं तर तुम्ही ऐकता, समजता काय लोक, आणि ही उत्सुकता तर प्रत्येकालाच असते की काय लोकांना वाटतं आणि आहे, ती मलाही सुद्धा आहे. आणि तशी जेव्हा होते तेव्हा ती समजून घेण्याकडे एक दृष्टी असते. आणि तुमच्यावर मुळात कोणी इतकी ज्याला आपण म्हणू चिकित्सक अशा प्रकारचं लेखन कोणी केलंय का? नाही, असं तसं ज्याला आता PhD प्रबंध म्हणतात किंवा तुम्ही मराठीच्या प्राध्यापिका होता तर तुम्हाला माहिती आहे की एका विशिष्ट लेखकावर होतं, तसंच काही तुरळक झालेत. काही MPhilचे आहेत आणि आता एका यांनी माझ्या साहित्यातील पर्यावरण किंवा याचा संबंध याच्यावर PhD करायला घेतली आहे. तर तशी अजून नाही, जेव्हा ती होईल तेव्हा मग त्याचा परामर्श तसा घ्यावा लागेल. कारण वर्तमानपत्र मध्ये आलेली परीक्षणं सुद्धा चांगली असू शकतात, त्याचा प्रश्न नाही. पण कोणी तुम्ही मगाशी मर्ढेकरांचा उल्लेख केला तसं दोंडांनी लिहिलंय, विजयाबाईंनी लिहिलंय, रसाळांनी लिहिलंय, तर तसं एक विस्तृत ज्याला म्हणतो. कारण आता तुमच्या पुस्तकांची किंवा ललित साहित्याची संख्या सुद्धा बऱ्यापैकी आहे, ललितेतर सुद्धा आहे. तर अशी समीक्षा कोणी लिहिली आहे का? माझा पाहण्यात नाही, अशी झालेली नाही. आता उदाहरणार्थ शाळाच्या बाबतीत असं झालं होतं की शाळावर वेगवेगळ्या तऱ्हेने निबंध किंवा काही लिहिले होते, त्यांचं एकत्रीकरण करावं अशी एक कल्पना एकदा आली होती. आता ती काही पुढे सरकली नाही, परंतु असं झालं तर आपण त्याचं स्वागत करू किंवा कोणी केलं तर त्याचा परामर्श त्यावेळी घेता येईल. समीक्षा झालेली नाही असे लेखक सुद्धा काही कमी नाही आहेत आणि चांगले लेखक आपल्याकडे आहेत, भक्कम कामगिरी केलेले लेखक आहेत. आणि त्यामुळे साधनेने केलेला हा जो उपक्रम आहे की ज्या लेखकांच्या मध्ये मोठा ऐवज हा आपल्याला सापडतो, शोधावा लागत नाही, तर अशा लेखकांचं ते द्रव्य आपण दक्षतेने आणि काळजीपूर्वक जपलं पाहिजे. तरच समाज हा सांस्कृतिकदृष्ट्या, वाङ्मयीनदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सुद्धा प्रगल्भ, समंजस होऊ शकेल. ही खूप अतिशय चांगली आणि प्रशंसनीय कल्पना आहे. आणि म्हणून आम्हा दोघांच्या वतीने मी साधनेच्या संपादकांना धन्यवाद देते आणि संपवते.